आपल्या चिपळूण संगमेश्वर मतदारसंघातील प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी एकत्रित जमलेले या ठिकाणी आपले जिल्हाध्यक्ष सुरेश बने, महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि थोर पत्रकार मधुकर भावेजी, माजी आमदार रमेश कदमजी, शिवसेनेचे माननीय राजेंद्र महाडिक, सचिन कदम, प्रताप शिंदे, काँग्रेसचे सदैव बेटकर, या निमित्तानं उपस्थित असणारे बबनराव कनावजी, सुभाषराव चव्हाण, स्मिताताई चव्हाण, बशीर मुर्तुजा, नंदिनीताई घुवड, नलिनीताई घुवड, युवक जिल्हा अध्यक्ष नौसिन काझी, दीपिकाताई कोतावडेकर, विद्यार्थी जिल्हा अध्यक्ष संकेत कदम, दत्तात्रय लिंगायत, बाबा साळवी, मुराद आद्रेकर, रतन पवार, सतीश खेडकर, शशिकांत मोदी, शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष सावित्री गोकळस, काँग्रेसच्या लियाकत शहा, मोहन मिरगार, गिरीश काटकर, निहाल गुडेकर, अविनाश केळसकर, सर्वच आजी माजी पदाधिकारी, नगरसेवक, जिल्हा परिषदेचे सदस्य आणि बंधू भगिनी, आज आपल्या सर्वांना प्रशांत यादव यांच्या प्रचारासाठी एकत्रितपणाने आज भेटायची संधी मला मिळते. प्रशांत यादव बोलत होते तसं मागच्या 10-15 वर्षाचा काळ माझ्या डोळ्यासमोरून जात होता. काही वर्षापूर्वी मी राज्याचा अर्थमंत्री असताना पतसंस्थेला भेट देण्यासाठी आलो आणि कोकणामध्ये अतिशय प्रभावीपणाने एवढी चांगली पतसंस्था चाललेली आहे बघून तेव्हा मला फार आश्चर्य वाटलं. कालांतराने परत आलो, प्रशांत यादवांनी उभा केलेला दुधाचा प्रकल्प बघितला. प्रकल्प बघून बाहेर आलो आणि मी माझ्या दूध संघाला फोन केला, म्हटलं अरे शहाण्यानो इथे या आणि आपल्यापेक्षा चांगला प्रकल्प झाल्याचं बघायचं. हळूहळू प्रशांत यादव निवडणुकीला उभा राहणे वगैरे असं काही सुरुवातीला त्यांच्या डोक्यात नव्हतं. रमेशभाई इथल्या आमदारांनी गद्दारी केली आणि प्रशांत यादवचा उदय झाला आणि प्रशांत यादवांच्या माग राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाची ताकद आज उभी राहिली. शिवसेना आणि काँग्रेसच्या सगळ्यांच्या सहकार्याने आज ही निवडणूक ते लढवतात. आज खरं म्हणजे प्रशांत यादव ही अशी व्यक्ती आहे की पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या विकासाची तुलना या भागातल्या सहकारी संस्थांच्या बरोबर होऊ शकते एवढी प्रगती प्रशांत यादवांनी एक संस्था उभी केली. पतसंस्था तर फार वर्षापूर्वी मधुकरराव भावे साहेबांनी मला आणलं. तेव्हापासून या सगळ्या परिसरामध्ये आपलं काम बरं की लोकांची सेवा बरी एवढाच काम आणि एवढाच उद्दिष्ट ठेवून प्रशांत यादव आणि त्यांच्या सगळ्या कुटुंबाने आजपर्यंत काम केलं. आता आमच्या सर्वांची अपेक्षा आणि इच्छा होती की प्रशांत यादवांची स्वच्छ प्रतिमा आहे, मागे काही बॅगेज नाही, कुठला भ्रष्टाचाराची भानगड नाही, कुठल्या संस्थेमध्ये नोकर भरताना पैसे घेतलेले नाहीत किंवा आणखी काही भानगडी केलेल्या नाही. त्यामुळे प्रशांत यादवांसारखा स्वच्छ चेहरा आम्हाला मिळाला याचा आम्हाला फार आनंद आहे. सगळ्या कोकणामध्ये एकच जागा आम्ही लढवतो. त्यामुळं प्रशांत यादवांच्या माग पवार साहेब, उद्धव ठाकरे साहेब आणि काँग्रेस या सर्वांची ताकद आज उभी आहे. तुमच्या सगळ्यांचा आशीर्वाद असेल तर प्रशांत यादव 100% महाराष्ट्राच्या विधानसभेत जातील अशी माझी अपेक्षा. अनेक प्रश्न आपल्या परिसरात आहेत. रमेशभाई कदम साहेब आपले आमदार असताना
गावातून शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या नदीच्या बाबतीत अनेक वेळा त्यांनी तेव्हा चर्चा केलेल्या पर्यटनाच्यासाठी काय काय करता येईल याबद्दल देखील तेव्हा सतत होतं. मधल्या काळामध्ये निसर्गाने आपली दिशा बदलली. प्रचंड पाऊस झाला आणि आपल्या सगळ्यांच्यावर प्रचंड मोठं संकट आलं ते आपल्या सगळ्यांना माहिती. आणि त्यानंतर जलसंपदा खात्याचा मंत्री असताना मी स्वतः इथं आलो. सगळ्या इरिगेशन डिपार्टमेंटची सगळी यंत्रणा, मशीन, जेसीबी आणि मोठमोठे पोखलेन सारखे मशीन इथं आणून उभे केले आणि त्या माध्यमातून ही नदी ही रुंद करायचं पात्र आणि त्याचबरोबर खोल करायचं असा प्लॅन आपण त्यावेळी तयार केला. ताबडतोबीने बजेट नसताना पाऊस झाल्यावर ताबडतोबीने आपण निधी द्यायला सुरुवात केली. दुर्दैवानं काही कालांतरानं आपलं सरकार गेलं. शिवसेना उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष फोडण्याचं पाप भारतीय जनता पक्षाने केलं. शिवसेनेतच काही गद्दार निघाले की त्याचे पलीकडे गेले आणि सत्तेत जाऊन बसले. आमची अपेक्षा होती की हे काम तसंच पुढे चालू राहील. उद्देश काय होता तर खोलीकरण केलं, रुंदीकरण केलं तर पात्राच्या बाहेर पाणी येण्याची जी शक्यता आहे ती आणखी कमी करता येईल. आणि ते काम करण्यासाठी हे काम अव्याहतपणाने पुढे चालायला 100 कोटी रुपये तरी खर्च व्हायला पाहिजे. आम्हाला सगळ्यांना ही अपेक्षा होती, पण दुर्दैवाने दुसऱ्या बाकीच्या प्रकल्पांना पैसे घोषणा झालेले पण एवढी नदीच्या पात्राच्या संदर्भातली घोषणा झाली नाही. त्यामुळे ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन याच्यावर देखील काही कारवाई झालेली नाही. आपण हे पात्र रुंद केलं, खोल केलं तर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईन पात्राच्या बाहेर पाणी जाण्याची मर्यादा कमी होईल आणि ब्ल्यू लाईन रेड लाईन थोडीशी आत आली तर आणखी बऱ्याच प्रॉपर्टीज या शहरातल्या या थोड्याशा त्यातनं बाहेर होतील आणि या शहराचा विकास पुन्हा चालू होईल. आणि त्यासाठी हे काम करणं आवश्यक होतं. दुर्दैवाने चालू असणाऱ्या सध्याच्या सरकारने 2.5 वर्षात या बाबतीत काही केलं नाही. इथल्या आमदारांनी त्याचा पाठपुरावा केला असता तर 9-9.5 कोटी तर माझ्या वेळेस मी मान्य केलेले होते, त्यातलेच पैसे आले. त्याच्या पलीकडे जाऊन यंत्रणा लावून मागच्या 2 वर्षात जर काम झालं असतं तर आपल्याला ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनवर आणखी ठोसपणाने उपाययोजना करता आल्या. मी महाविकास आघाडीच्या वतीनं आणि प्रशांत यादवांच्या वतीनं तुम्हाला सांगतो, आपलं सरकार येणार आहे ही काळ्या दगडावरची रेघ आहे, काही चिंता करू नका. आणि आपलं सरकार आल्यावर अनेक गोष्टी आम्ही करणार आहे, पण पहिलं प्राधान्य या ठिकाणी पूर्ण ताकदीनं नदीचं पात्र खोल करणं, रुंद करणं आणि त्यानंतर ब्ल्यू लाईन आणि रेड लाईनच्या दुरुस्त्या करणं आणि या शहरातल्या बऱ्याचशा प्रॉपर्टीज या त्यातून बाहेर काढणं आणि या शहराचा पुन्हा एकदा विकास करताना जे अडथळे आहेत ते दूर करण्याचं काम प्रशांत यादवांच्या नेतृत्वाखाली आम्ही या शहरात करून जातो. अनेक प्रश्न आहेत. या प्रश्नात आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे आपण काही मोठ्या प्रमाणात सगळेच त्याला तोंड देतात की महागाई आपल्या 5वीला पुजलेली. सरकारने आपल्या देशात आणि खास करून महाराष्ट्रात सगळ्या वस्तू महाग करायचंच ठरवलेलं आणि महाग झालेल्या वस्तूंवर पुढं जीएसटी त्याच्यावर हवाच्या सवा लावलेला आहे. 12%, 16%, 18%, 24%, 28% मागच्या आठवड्यात माझ्या 1-2 कार्यकर्त्यांनी मला नारळ फोडायला सांगितला. 2 वेगळ्या वेळी एनफील्ड बुलेट खरेदी केलेली. जी बुलेट 1.5 लाखाला मिळायची तर त्याला किती लागली? तो म्हटला 2.25 लाख. एवढी महाग? हो म्हटले, 28% जीएसटी आहे. आमची पाक हवाच गेली. म्हटल्या एवढा कर भरलेला आहे आम्ही. आता खरं म्हणजे
अशा पद्धतीनं महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये एवढा कर सामान्य माणसाला भरायला लागतो. समजा सहदेव बेटकर यांनी हेलिकॉप्टर घ्यायचं ठरवलं, कुठे गेले बेटकर? सहदेव बेटकरच घेऊ शकतात अशी माझी आजही खात्री आहे. काही अडचण नाही बेटकर साहेब, आम्ही तुम्हाला अजिबात अंतर देणार नाही, पूर्ण 200%. समजा सहदेव बेटकर हेलिकॉप्टर खरेदी करायला गेले, हेलिकॉप्टरला जीएसटी 5%. आपल्या पोरांनी स्कूटर खरेदी करायला जायचं, त्यांना 28% भरायचे. पण बेटकर हेलिकॉप्टर खरेदी करायला गेले तर 5%च भरायचे. श्रीमंताला या देशात कर कमी आहे आणि गोरगरिबांना जास्त कर भरावा लागतो. तुमच्या पायातल्या चपलेवर हे टॅक्स बसवलाय, तुमच्या अंगावरच्या शर्टावर आहे, पॅन्टवर आहे, साडीवर आहे, बनियनवर आहे, अंडरवेअरवर आहे, टोपीवर आहे. तुम्ही म्हणा त्या गोष्टीवर त्यांनी कर बसवला. मी यासाठी बोलू शकतो कारण महाराष्ट्राच्या विधानसभेत ज्यावेळी जीएसटीचा कायदा आला त्यावेळी 3.25 तास भाषण करून मी महाराष्ट्राच्या सरकारला सांगितलं हा मार्ग नाही आहे. गोरगरिबांना सुटका देण्यासाठी थोडासा अधिकार तुमच्या हातात ठेवा, सगळा अधिकार केंद्र सरकारला द्यायचा, म्हणजे जीएसटीचे कराच्या मधल्या दुरुस्त्या करण्याचं सगळं काम आणि अधिकार त्यांना दिला तर महाराष्ट्रातल्या गोरगरिबांच्या समोर तुम्ही संकट तयार करा. तेच नेमकं झालेलं आहे. गरिबांच्याकडून देशात जास्त कर वसूल होतो आणि श्रीमंत वर्गाकडून कमी कर वसूल होतो. हे मी नाही, आकडेवारी सांगतो. आज खरं म्हणजे सगळा महाराष्ट्र गुजरातला आंदोलन द्यायचे हे ठरवलेलं आहे. मी तुम्हाला 2 उदाहरणं सांगेन. मधल्या काळामध्ये फॉक्सकॉन प्रकल्प गेला, 1.5 लाख नोकऱ्या आपल्या गेल्या. टाटा एअरबस, टाटा आणि तिकडची एअरबस यांचं कोलॅबोरेशन असणारी विमान तयार करण्याचा काहीतरी कारखाना होता. 21,000 कोटी रुपयापेक्षा जास्त गुंतवणूक होती. काही हजार पोरांना नोकऱ्या मिळाल्या असत्या. तो इकडे गेला. एकनाथ शिंदे बोलायला तयार नाही, अजित पवार बोलायला तयार नाही, देवेंद्र फडणवीस तोंडातून शब्द काढायला तयार नाही. का? तो गुजरातला गेला. हे एवढे घाबरतात यांना की गुजरात मध्ये काही गेलं तरी तोंडातून आवाज दिला नाही. 17 प्रकल्प महाराष्ट्राच्या बाहेर घालवण्याचं काम या त्रिकुटाने केले. हीच महाराष्ट्राची फार मोठी हानी आहे. आज गुजरातला प्रकल्प गेला. परवा नरेंद्र मोदी साहेबांनी बडोद्याच्या जवळ या प्रकल्पाचं उद्घाटन केलं. भूमिपूजन नाही, उद्घाटन. प्रकल्प चालू झाला आणि महाराष्ट्रात विधानसभेत एकनाथ शिंदेनी भाषणात सांगितलं, जयंतराव काळजी करू नका, आम्ही मोदी साहेबांना भेटून आलो. मोदी साहेब म्हटले तुम्हाला ह्याच्यापेक्षा मोठा प्रकल्प देतो. त्यांनी मोदी साहेबांनी असा हात केला, एकनाथ शिंदेनी असाच केला, म्हणजे भोपळा. आज महाराष्ट्राची फसवणूक सतत दिल्लीतली लोक करतात. नरेंद्र मोदी आणि शहा करत असतील, त्यांनी काही केलं गुजरातच्या संदर्भात तरी हे मानाखाली घालून बसतात असा माझा यांच्यावर स्पष्ट आरोप आहे की यांनी महाराष्ट्र गुजरातला आंदोलन दिलेलं आहे. आज तुम्हाला माहिती आहे की नाही माहित नाही, मध्ये 2 बातम्या प्रसिद्ध झाल्या. एक बातमी होती की भारताच्या उत्पन्नाच्या महाराष्ट्राचा वाटा 15% असतो. गेल्या 2-4-5-6 दिवस झाले त्या बातमीला. बातमी अशी आली, आमचं नाही, केंद्र सरकारच्या सर्वे मधले आकडे ते. बातमी अशी आली की पहिल्यांदा भारताच्या उत्पन्नातला महाराष्ट्राचा वाटा 15%वरून 13%वर घसरला. 2% फटका महाराष्ट्राला बसला. 2% आमचं अधोगती झाली. याचा अर्थ 2% म्हणजे काही लाख कोटी रुपये महाराष्ट्राचं उत्पन्न, म्हणजे महाराष्ट्राने निर्माण केलेलं उत्पन्न कमी पडलं असं त्याचा अर्थ. दुसरी बातमी आली, त्याचा महाराष्ट्राच्या विधानसभेत मला वाटतं मी उल्लेख केलेला होता. ही बातमी होती की
जेव्हा नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री झाले त्याच वेळी महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले भाजपचं सरकार 14 साली झाले. 2016 साली मी राज्याचा अर्थमंत्री होतो. त्यावेळी महाराष्ट्र दरडोई उत्पन्नात देशात दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या क्रमांकावर असायचा. दरडोई उत्पन्नात इतर बाकी मोठी सगळी राज्य आपल्या पाखाली होती. पण 2016 पासून आकडेवारी जर तुम्ही गुगल केलं तरी तुम्हाला कळेल 2016 साली महाराष्ट्र मागे गेला आणि गुजरात पुढे राहिला. 2016 पासून 2024 आज आहे. 8 वर्ष महाराष्ट्र गुजरातच्या खाली आहे. आज दरडोई उत्पन्नामध्ये महाराष्ट्राचा नंबर 11वा लागायला लागला. आमचा महाराष्ट्रातला माणूस त्याच्या दरडोई उत्पन्न हे गुजरात पेक्षा कमी आहे. गुजरातचा माणूस जास्त श्रीमंत झाला आणि महाराष्ट्राचा माणूस हा थोडासा मागे गेला, अधोगती त्याची झाली. याची जबाबदारी देखील देवेंद्र फडणवीस, अमित शहा आणि नरेंद्र मोदी आणि भारतीय जनता पक्षाची आहे. हे मित्रांनो तुम्ही विसरू नका. खरं म्हणजे या दोन गोष्टी पुरेशा आहेत तुम्हाला स्पष्टीकरण द्यायला. महाराष्ट्र प्रगती पथावर आहे का अधोगतीकडे? म्हणून मी मगाशी सांगितलं हे सगळे उद्योग जाताना हे तोंडातून शब्द काढत नाही. आज महाराष्ट्रातली विशेषतः मुंबईतली अनेक कार्यालय ही गुजरातकडे गेली. केंद्र सरकारने ती शिफ्ट केली. अनेक खात्याचे, अनेक विभागाचे, अनेक कंपन्यांचे प्रमुख कार्यालय अहमदाबाद मध्ये आणि गुजरात मध्ये शिफ्ट झाल्यामुळे त्याचाही दुष्परिणाम महाराष्ट्रावर हळूहळू व्हायला लागले. तुमचं राज्य असू दे देशामध्ये, पण दुजाभाव करायला नाही पाहिजे. आज जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही दूतावासात जर परदेशी तिथला स्थानिक माणूस गेला आणि विचारलं की आम्हाला भारतात गुंतवणूक करायची आहे, महाराष्ट्र आम्हाला सगळ्यात चांगलं वाटतं, आम्हाला महाराष्ट्राची माहिती द्या, तर तिथले दूतावासातली माणसं सांगतात की महाराष्ट्र में मत जाओ, आप गुजरात में जाओ. गुजरात बहुत अच्छा देश है, राज्य है. मार्केटिंग गुजरातचं करायचे आदेश आहेत, महाराष्ट्राचं नाही. महाराष्ट्रात एखादा गुंतवणूक करायला आला त्याला सल्ला दिला जातो महाराष्ट्रात नका जाऊ, गुजरातला जावा. सगळे जगामध्ये जे अँबॅसिडर आहेत त्या राजदूतांना भारताच्या हे करेक्ट सांगितलेलं आहे की जे काही जगात गुंतवणूक येईल ती गुजरातमध्ये आली पाहिजे. आणि म्हणून दावोसला गेलो, एवढी गुंतवणूक आली, तेवढे झूट पुढ्या सोडण्याचा हा प्रकार आहे. और दावोसला गेले, परत आले, ज्या हॉटेलमध्ये राहिले त्याचं बिलच दिलं. त्यानं पत्र पाठवलंय बाबांनो आमचं बिल पाठवा. आता ठाण्यात कुठल्या तरी हॉटेलमध्ये गेल्यावर कोण बिल द्यायची आम्हाला सवयच नसल्यामुळं आम्ही तिकडचंही येताना बिलच दिलं नाही. हे पत्र पाठवायला आणि आमची अब्रू घालवेल हे आम्हाला माहित नव्हतं. सांगायचा मुद्दा काय की महाराष्ट्रात एकनाथ शिंदेच्या सरकारने अधोगतीकडे महाराष्ट्र नेलं. आज या देशामध्ये महागाई प्रचंड वाढली, त्याच्यावर कर वाढवला. मगाशी सांगितलं की अनेक कारण आहेत. आमच्या महाराष्ट्रातल्या युवकांच्या हाताला काम कमी मिळायला लागलं, बेरोजगारी टोकाला उच्चतम पातळीला पोहोचली आणि त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये आमच्या आया बहिणींची सुरक्षितता देखील तेवढीच कमी झाली. हे आपल्याला नाकबूल करून चालणार. आमच्या घरातली आमची मुलगी, आमच्या घरातली आमची बहीण जर बाहेर गेली तर पालकांना चिंता असते मुलगी परत येईपर्यंत. कारण अनेक महाराष्ट्रातल्या घटना अशा झालेल्या आहेत की ज्यामध्ये आमच्या आया बहिणींच्या अब्रू चव्हाट्यावर आणण्याचा, आमच्या आया बहिणींच्या अब्रूवर हात घालण्याचा, त्यांच्यावर अत्याचार करण्याचे, त्यांच्यावर बलात्कार करणारे अनेक घटना महाराष्ट्रात झाल्या आणि एकनाथ शिंदेचं सरकार त्या घटना थांबवू शकलं नाही. हे या महाराष्ट्र सरकारचं सगळ्यात मोठं मित्रांनो अपयश आहे. आज आपण सगळ्यांनी थोडासा बारकाईने बघा. बदलापूरची घटना, शाळेत गेलेल्या लहान मुलीवर अत्याचार, शाळेला वाचवण्यासाठी किती आटापिटा. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये काही महत्वाच्या गोष्टी अशा घडलेल्या आहेत की ज्यामुळे आपलं महाराष्ट्र राज्य हे आपल्याला पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्यासाठी प्रयत्न करावे. आता हा हायवे
झालेला नाही. कितीतरी वर्ष हायवेच्या गप्पा गोष्टी आपण ऐकतो. केंद्र आणि राज्य सरकारने या संदर्भात काही ठोस पावलं टाकायला पाहिजे होती, पण आमचा कोकणात जाणारा रस्ता काही ठिकाणी झाला, पण बऱ्याच ठिकाणी झालेला नाही. ही अशी आपली अवस्था आहे. मी तुम्हाला अनेक गोष्टी सांगून वेळ तुमचा घेणार. माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की महाराष्ट्र दुरुस्त करायचा असेल तर आपण एकत्रितपणाने एकसंघपणाने महाविकास आघाडीच्या मागे उभा राहायला पाहिजे. उद्धव ठाकरे साहेबांचं एक चांगलं प्रामाणिक माणसाचं प्रामाणिक सरकार सत्तेवर होतं. कोरोनाचा काळ त्यांनी दीड वर्ष सव्वा वर्ष दीड वर्ष असाच गेला. उद्धव ठाकरे साहेबांनी घरात या संदर्भातल्या सगळ्या चर्चा वर्षा बंगल्यावर अनेक बंधनं असताना त्यांच्यावर अनेक वेळा बैठका घेतल्या आणि महाराष्ट्रात कोरोनाची एवढी उत्तम व्यवस्था केली की भारतातल्या कोणत्याही राज्यापेक्षा महाराष्ट्रामध्ये मृत्यू कमी झाले. महाराष्ट्रातल्या माणसांचे गोरगरिबांचे प्राण वाचवण्याचं श्रेय तेव्हा उद्धव ठाकरेंच्या सरकारला जातं, हे मित्रांनो कधी विसरू नका. आणि म्हणून मी आपणा सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्रामध्ये शिवसेना फोडली, पैशाने काय काय गोष्टी करता येतात राजकारणात त्याचे आदर्श महाराष्ट्रात घालून देण्याचं काम या लोकांनी केलं. त्यानंतर राष्ट्रवादी फोडली. आजची लोकसत्ता वाचा. भुजबळ साहेबांनी मुलाखत दिलेली आहे. ते म्हणतात की ईडीतून आमच्या सगळ्यांच्यावर कारवाई होणार होती, आम्हाला आज जायला लागलं असतं, पुन्हा इतक्या कालावधीनंतर आज जायचा प्रसंग जर आला तर काय, आणि म्हणून आम्ही त्यांना शरण केलं. म्हणजे भारतीय जनता पक्षाकडे हे तत्व ठेवून गेलेले नाही. भारतीय जनता पक्षासमोर यांनी माना खाली घातल्या, नांगी टाकली आणि शरण गेले. आणि शरण गेलेल्या लोकांचं राज्य महाराष्ट्रावर 1.5 वर्ष चालू आहे. त्या शरण गेलेल्या लोकांना आपण कधीही कोणी माफ करणार नाही. तुमच्या अनेक शरद पवारांचे तुमच्यावर सगळ्यांच्यावर एवढे उपकार होते. तुमच्या वडिलांपासून शरद पवारांचे तुमच्यावर संबंध आणि उपकार असताना शरद पवारांना तुम्ही सोडलंच कसं, हा चिपळूणकरांना प्रश्न पडलेला आहे. आणि त्याचं उत्तर उद्याच्या विधानसभेत आपल्या प्रशांत यादवांना निवडून तुम्हाला द्यावं लागेल. एवढीच माझी विनंती आहे. शेवटी प्रामाणिकपणा देखील महत्वाचा आहे. नुसता पैसा 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 त्याच्याशिवाय काही नाही. काही साधन सुचिता, काही तत्व, काही विचार. आम्ही सगळे शाहू फुले आंबेडकरांचा विचार हा कुठेही हलणार नाही, याच्यासाठी शरद पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करतो. उद्धवजी देखील त्याच विचारांना आज महाराष्ट्रात काम करतायत. संपूर्ण काँग्रेस पक्ष त्याच पद्धतीने आज काम करतोय. आम्ही एकजिन्सीपणाने महाराष्ट्रात महाविकास आघाडी उभी केलेली आहे. आणि मला महाराष्ट्रातल्या अनेक ठिकाणी जाऊन आल्यावर विश्वास आहे की उद्याच्या निवडणुकीत महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं म्हणजे आपल्या सगळ्यांचं सरकार येणार. तुम्ही सगळ्यांनी महाराष्ट्रामध्ये 2 दिवसापूर्वी आम्ही मुंबईमध्ये 5 गॅरंट्या जाहीर केल्या. महाराष्ट्रातल्या जनतेला आम्ही सत्तेवर आल्यावर काय करणार हे सांगण्याचं काम आम्ही त्या गॅरंटीमध्ये केलेलं आहे. आणि ती गॅरंटीच्या सगळ्या मुद्दे जर आपण वाचले तर मला खात्री आहे की तुमच्या कुणाच्याही जीवनाला स्पर्श होणारच नाही अशी शक्यताच नाही. या 5 सूत्री पंचसूत्री जी आहे त्यातनं सगळ्यांना पूर्णपणाने स्पर्श जीवनाला होईल, सगळ्यांना मदत होईल अशी आमची भावना आहे. ही पंचसूत्री जाहीर केली आहे. 10 तारखेला आमचा जाहीरनामा तपशीलवार येईल, तो अधिक खुलासेवार असेल. पण 5 प्रमुख कामं कुठली? एक म्हणजे महाराष्ट्रामध्ये आम्ही महालक्ष्मी योजना आमचं सरकार आल्याने सुरू करतो. महालक्ष्मी योजनेत आमच्या महाराष्ट्रातल्या ज्या आमच्या आया बहिणी आहेत त्या आया बहिणींना दर महिन्याला 3000 रुपये देण्याचा निर्णय आमच्या महाविकास आघाडीने केला. आणि दुसरं, महाराष्ट्रात आता तुमची बहीण तुमची पत्नी कुणी तुमच्या घरातलं एसटीनं प्रवास करत असेल, एसटीच्या प्रवासाला 1 रुपया खर्च येणार नाही.
महाराष्ट्रातल्या महिलांच्यासाठी प्रवास खर्च 100% पूर्ण आमच्या सरकारकडून सोसला जाणार आहे. आजपर्यंत मी मागच्या लोकसभेच्या वेळी ऐकलं होतं, मोदी साहेबांनी गॅरंटी दिली 5 लाख रुपयाचे आरोग्याचं कवच प्रत्येकाला आहे. मला चिपळूणकरांना विचारायचं आहे, संगमेश्वरचे बरेच इथं आलेले आहेत, की इथं असा कोण आहे का या पेंडॉलमध्ये की ज्यांनी मोदी साहेबांची गॅरंटी घेऊन मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटलमध्ये किंवा आपल्या नव्या मुंबईच्या एखाद्या हॉस्पिटलमध्ये गेला आणि सांगितलं की ही गॅरंटी आहे, माझ्यावर उपचार करा, आणि त्या गॅरंटीप्रमाणे 5 लाखापर्यंत त्याचा खर्च हा हॉस्पिटलने सोसला आणि सरकारकडून ते पैसे मिळाले, असा एक माणूस असेल तर जरा उभा आहे. हे मला माहिती आहे, पण असला चुकून तर काय सांगतो, एक पण आजवर नाही. का नाही? तो मोदींनी जाहीर केलेल्या घोषणा या अशा आहेत की तुम्ही एक यादीच काढलेली आहे. मी 10 वर्ष त्यांचं सरकार आहे भाजपचं, ना शिवस्मारक झालं, ना शहा इकडचा जेलमध्ये गेला परदेशी येतो, ना विश्वगुरु झालो आपण, ना 15 लाख मिळाले, ना काळे धन परत आले, ना दाऊद आणि माल्ल्याला फरफटत आणले, ना रोजगार मिळाले, ना गंगा स्वच्छ झाली, ना स्त्रियांवरचे अत्याचार थांबले, ना स्मार्ट सिटी झाल्या, ना बुलेट ट्रेन लावली, ना दहशतवाद थांबला, ना महागाई कमी झाली, ना पेट्रोल स्वस्त झालं, ना शेतकऱ्याला 1.5 भाव मिळाला, ना शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी झाली, ना काश्मीरी पंडित घरी बस परतले, ना स्टार्टअप इंडिया झाला, ना मेक इन इंडिया झाला, ना स्किल इंडिया झाला, ना डिजिटल इंडिया झाला, ना अच्छे दिन आले, ना चीन आपल्याला घाबरला, ना डॉलर घसरला, ना मराठ्यांना आरक्षण मिळाले, ना बाबासाहेब यांचे स्मारक तयार झाले, ना ओबीसीच्या आरक्षणाच्या संदर्भात काही ठोस यांनी निर्णय घेतला, ना सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना पहिली शाळा भिडेवाड्यात सुरू केलेली, त्याचं राष्ट्रीय स्मारक करायचं होतं, तेही झालं नाही. आणि मग प्रश्न पडतो, 18, 20, 24 तास काम करून स्वयंघोषित चौकीदार काय काम करत होता? आज प्रश्न सगळ्यांना पडतो. खरं विचार करा, काय केलं यांनी? काही कामं केली. आधार कार्ड बनवा, आधार क्रमांक बँक खात्याला जोडा, आधार क्रमांक मोबाईलला लिंक करा, आधार कार्ड पॅन कार्डला लिंक करा, LPG गॅस क्रमांक आधारला लिंक करा, जुलैच्या अगोदर रिटर्न भरा, नोटा बदलून घ्या, बदललेल्या नोटांचा हिशेब घ्या. आता सगळा उद्योग मेन काम झालंच. हे का सांगतोय? भाजपवर विश्वास ठेवण्याचं काही कारण नाही. त्यांचं सरकार आमचं पाडलं, तेही 70,000 कोटी रुपयाचा घोटाळा केला. असं मी नाही आरोप केला, तुम्ही टाळ्या मारून. मोदी साहेबांनी आरोप केला. 4 दिवसात सगळे पळून गेले. सांगत होतो असं करू नका, पण 70,000 कोटीचा घोटाळा केला असा आरोप केल्यावर सगळे मंत्रिमंडळात गेले. ज्यांच्यावर ईडी आहे, ज्यांच्यावर वेगवेगळ्या आरोप आहेत, ते सगळे आत गेले. नवाब मलिक आमचे, त्यांच्यावर आरोप झाले, त्यांनीच केले. नवाब मलिकांच्या ईडी पिढी तर आहेच, नवाब मलिकांच्या देशद्रोहाचा आरोप झालेला आहे. देशद्रोहाचा, देशविरोधी कारवाई करण्याचा आरोप मी नाही, देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सरकारने केलेला आहे. त्या नवाब मलिकांना भारतीय जनता पक्षाने आपल्या मित्र पक्षाचे उमेदवार म्हणून स्वीकारलेले आहे आणि नवाब मलिक अजित पवारांच्या पक्षात उमेदवार म्हणून आता उभे राहिले. आता स्कीम आहे, एकावर एक फ्री, म्हणून नवाब मलिक आणि नवाब मलिकांची मुलगी देखील होती. याचा अर्थ तुम्ही माणसाला बदनाम करता, प्रसार माध्यमातून खोटं नाटक किंवा काय खरं असेल तर खरं ते पसरवता, त्याला नामोहरम करता, त्याला तुरुंगात घालता, त्याला बाहेर काढता, त्याला खाली मान घालून आपल्या शेजारी बसवता किंवा त्याला धमकी देऊन मंत्रिमंडळात घेता
आणि त्यानंतर इलेक्शन मध्ये त्यांना तुमचा पार्टनर बनवता, हे महाराष्ट्रातल्या जनतेला कबूल आहे का? हा निकाल उद्या आपल्याला घेतला पाहिजे. एवढी मोठी फसवणूक महाराष्ट्रातल्या 15 कोटी जनतेची, एवढी मोठी फसवणूक भारतीय जनता पक्ष, एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा पक्ष जर महाराष्ट्राची करत असेल तर तुम्ही 10 वेळा विचार करा मतदान करताना. एका बाजूला उद्धव ठाकरेंच्या सारखा सरळ मार्गी, सरळ जाणारा, प्रामाणिकपणाने जनतेशी एकनिष्ठ राहणारा नेता आमच्या बरोबर आहे. शरद पवार साहेबांच्या सारखा महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातले नव्हे, देशातले प्रश्न ओळखणारा नेता आमच्या बरोबर आहे. राहुल गांधींसारखा नवा नेता, युवा नेता आज आमच्या बरोबर आहे. या सगळ्यांनी तुम्हाला गॅरंटी दिलेली आहे की मगाशी मी सांगितली 3000 रुपये महिना महिलांना आणि बसचा प्रवास मोफत, त्याच्यावर आणखीनही गॅरंटी आहे तुमच्या कुटुंबाचा 25 लाख रुपयाचा विमा काढण्याचं काम सरकारकडून होईल. तुम्ही त्या विम्याचा कागद घेऊन ऍडमिट व्हा. तुमच्या विम्याच्या कागदाप्रमाणे 25 लाखापर्यंतची ट्रीटमेंट सरकारला न विचारता, सरकारला 10 वेळा हेलपाटे न घालता आपोआप खासगी किंवा सरकारी रुग्णालय तुम्हाला करण्याची व्यवस्था करेल. घरातलं कोणाचंही होईल. तिसरा महत्वाचा भाग म्हणजे 2 लाखाची कर्जमाफी उद्धव ठाकरेंच्या सरकारने पहिल्या आठवड्यातच, आम्ही 5 जण मंत्रिमंडळात होतो त्यावेळी केली. आता आम्ही ठरवलं 3 लाखाची कर्जमाफी. जो कोणी 2 लाखाच्या वर अडकलेला तेव्हा किंवा आता नवीन अडकलेला असेल, थकलेला असेल तर त्याला 3 लाखाची कर्जमाफी देऊ. पण रेग्युलर कर्ज प्रामाणिकपणाने भरणार आहे त्याला देखील 50,000 रुपयाचं अनुदान, प्रोत्साहनात्मक अनुदान देखील देण्याची व्यवस्था करू. मागच्या मध्ये आम्ही केलं होतं. आमचं सरकार गेल्यानंतर पुन्हा दुसरं सरकार आलं, अर्थमंत्री तेच राहिले. त्यांची नैतिक जबाबदारी होती 50,000 रुपये द्यायचे. अजून बऱ्याच ठिकाणी ते 50,000 रुपये पोहोचले नाही. युवकांना बेरोजगार भत्ता 4,000 रुपये देऊ आणि जात न्याय जनगणना आणि 50% आरक्षण मर्यादा हटवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू, अशी पंचसूत्री घेऊन महाराष्ट्रात राज्य करण्याचा साठी आपल्या सगळ्यांना, आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा एवढीच विनंती या ठिकाणी करतो. प्रशांत यादव हा नवा चेहरा आहे. राजकारणातले छक्के पंजे माहीत नाही. कोणाच्या तरी आगे पुढे झाल्यावर त्याला तिकीट मिळालेलं नाही. शरद पवार साहेबांनी हुडकून प्रशांत यादवना काढलेले आहे. प्रशांत यादव योग्य उमेदवार. रमेश कर्मांच्या पासून इथं बसलेल्या बहुतेक सगळ्यांनी मान्य केलं आणि मग प्रशांत यादव आज उमेदवार म्हणून आपल्या सर्वांच्या समोर आहे. आपल्याला दुसरी एक गॅरंटी मी घेतो. प्रशांत यादव फुल टाइम तुमचं काम करतो. त्यांच्याकडे काही शिक्षण संस्था नाही, काही कॉलेज नाही, फिलेज नाही. त्यामुळं संस्थेची मीटिंग आहे, जरा उद्या या, परवा या, असं काही वांधल नाही. बरोबर आहे ना? असेल तर मला आत्ताच सांगा. आणि असेल तर ते तोडायचं. आमदार म्हणजे 24 आवर्स लोकांना अवेलेबल. आणि प्रशांत यादव 24 तास. वहिनी मान्य आहे ना? तेच पाहिजे. त्या 24 तास प्रशांत यादव तुमच्यासाठी देतील हा विश्वास आणि हा शब्द प्रशांत यादवांच्या वतीनं मी आपल्या सर्वांना देतो. आज महाराष्ट्रात लढाई आहे निष्ठेची, गद्दारांच्या विरोधात, प्रामाणिकपणाने वागणाऱ्या नागरिकांची बेईमानी करणाऱ्या लोकांच्या विरोधात, स्वच्छ असणाऱ्या माणसांची भ्रष्टाचार करणाऱ्या लोकांच्या विरोधात. आता लई उदाहरण देईन मी भ्रष्टाचाराची, पण जरा वेळ झालाय. एकच उदाहरण देतो. काही ठिकाणी यांनी 11,000 कोटीचं टेंडर रस्त्याचं काढलं, 15,000 कोटीला गेलं. एक टेंडर तिकडं आपल्या अलिबाग पासून तिकडं वसई विरारकडे कॉरिडॉर करताय. 20,000 कोटीचं टेंडर म्हणजे 26,000 कोटीला गेलं. आमच्याकडे पेठ नाक्यावर सांगलीला जाणारा रस्ता नितीन गडकरी साहेबांनी केला. 600 कोटी रुपयाचं काहीतरी काम होतं. 48% बिलो ते गेलं, 48% बिलो. पण महाराष्ट्र सरकारचे सगळे टेंडर
ही 20%, 25%, 37% अभावने गेली। एस्टिमेट यांनीच केलंय, त्यात काहीतरी केलाच घोटाळा, पण एवढा हवस सुटलेली आहे, हाव सुटलेली आहे, हे कमी पडतील आपल्याला, इलेक्शन वगैरे समोर आहे, म्हणून त्याच कामाच्या किमती आता महाराष्ट्राच्या माथ्यावर 26,000 म्हणजे 6,6, 5,5, 4,4 हजार कोटी रुपयांनी टेंडरच्या किमती वाढल्या आहेत, याची जबाबदारी देखील याच सरकारची आहे। आणि म्हणून जाता जाता शेवट एकदा आठवण करून देतो, छत्रपती शिवाजी महाराज हा आपल्या सगळ्यांचा स्वाभिमान आहे। तुम्ही आम्ही जर कोणाला मानत असू, महाराष्ट्रातली रयत जर कोणाला मानत असेल तर ती छत्रपती शिवाजी महाराजांना मानते। आपल्या सर्वांना मालवणचा पुतळा पडला हे आठवते, यांनीच उभा केला, नरेंद्र मोदींच्या हस्ते त्याचं उद्घाटन केलं आणि उद्घाटन झाल्यानंतर 8 महिन्यात हा पुतळा कोसळला, महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला असं मी त्याचं महाराष्ट्राच्या दैवताची अशी अवस्था यांनी का केली? पुतळा करताना देखील यांनी भ्रष्टाचार केला, पैसे खाल्ले, आणि म्हणून पुतळा करताना देखील छत्रपती शिवाजी महाराजांना देखील भ्रष्टाचार करताना यांनी सोडलं नाही, हे चिपळूणकरांनी, संगमेश्वरकरांनी लक्षात घ्या। आणि त्यामुळे यांना प्रायश्चित्त देणं हाच आपल्या समोर पर्याय आहे। ते प्रायश्चित्त उद्याच्या 20 नोव्हेंबरला आपण द्या अशी विनंती करतो। आज आपण सगळे फार मोठ्या संख्येने रणरणत्या उन्हात इथं उभा राहिलाय, थांबलाय, बसलाय, बरीचशी रस्त्यावर गर्दी झालेली आहे, प्रचंड मोठ्या प्रमाणात तुम्ही हा प्रतिसाद दिलेला आहे। मला वाटतं हाच निवडणुकीचा निकाल। आता राहिले 8-10 दिवस, तुम्हा सगळ्यांना माझी विनंती आहे की तुतारी वाजणार, आमचं काय झालं प्रॉब्लेम, आमचं घड्याळ कोणीतरी चोरले, घड्याळ चोरल्यामुळे आमची जरा पंचायत झाली, आमचा पक्षही घेतला, घड्याळही चोरलं, आम्ही पोलीस स्टेशनला कंप्लेंट केलेली, आम्हाला दिसतंय घड्याळ समोर, पण ते पोलिसांनी ताब्यात घेऊन आमच्याकडे देण्यासाठी आम्ही वाट बघतो। सुप्रीम कोर्टाने यांना सांगितलं, अरे बेट्यानो, घड्याळ म्हणताय, त्या घड्याळाच्या खाली द्या की हे प्रकरण न्याय प्रविष्ट आहे। भारत नाही, जगात पृथ्वीवर मला एक पक्ष दाखवा की ज्या पक्षाच्या चिन्हाच्या खाली हे न्याय प्रविष्ट आहे, यांच्या हातात नाही आहे, कधी यांच्याकडून जाऊ शकतं असं लिहिलेलं आहे। असं भारतातल्या, जगातल्या, पृथ्वीवरच्या कोणत्याही देशातल्या एखाद्या पक्षाच्या चिन्हाच्या खाली असं लिहिलं असेल तर सांगा। हेच बहादर आहेत की ज्यांच्या चिन्हाच्या खाली लिहिलंय की हे ह्यांचं नाही, हे न्याय प्रविष्ट आहे। आज घड्याळ चोरीला गेलं म्हणून आम्ही आपली तुतारी आपलं चिन्ह आहे आणि हे चिन्ह तुतारी वाजवणार सुदैवाने 1 नंबरला आहे। म्हणजे 1 नंबरला प्रशांत यादव तुमची निवड नियतीनेच केलेली आहे, नियतीनेच निर्णय घेतलाय बदलाचा, आणि त्यामुळं तुम्ही चिंता करू नका, घराघरापर्यंत ही तुतारी पोहोचवा। मशालीची माणसं आणि हाताची माणसं आपल्या मदतीला आहे, ते कधी विसरू नका। आमचं सगळ्यांचं त्यांच्याबद्दलही उत्तरदायित्व आहे। उद्या सरकार आल्यानंतर मशालीच्या आणि हाताच्या माणसांनाही तेवढ्याच सन्मानाची वागणूक या मतदारसंघात देण्याचं वचन प्रशांत यादवांच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी त्या सर्वांना देतो। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने, ताकदीने प्रशांत यादवांना महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही पाठवा एवढीच विनंती करतो आणि पुढे जाण्यासाठी आपल्या सगळ्यांची रजा घेतो। धन्यवाद। धन्यवाद आदरणीय जयंत पाटील साहेब। शुक्रवार दिनांक 8 रोजी सकाळी 11 वाजता गुहागर